सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही? प्रत्येक जण मला कमेंट करून सांगा. आपली त्वचा छान, क्लिअर आणि चमकदार ग्लोईंग स्किन दिसावी असे प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी बरेच उपाय केले जातात. कधी महागडे प्रॉडक्ट वापरून तर कधी पार्लरमध्ये जाऊन. लोक चेहरा सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करतात, मात्र त्याचा दरवेळेस फायदा होतो असं नाही. अशा वेळी तुम्हाला घरच्या घरी काही उपाय करता आले तर त्यासाठी तुम्ही घरीच फेशियल करू शकता. तर आज मी हे फेशियल तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला फक्त किचन मधले इन्ग्रेडियंट लागणार आहेत. कुठलेच म्हणजे महागडे प्रोडक्ट त्याच्यामध्ये मी यूज केलेलं नाही आणि 10 ते 15 मिनिटात तुम्हाला ह्याचं ग्लो तुमच्या चेहऱ्यावर दिसणार आहे. तुम्हाला कुठं पार्टी फंक्शनला किंवा कुणाच्या लग्नात जायचं असेल तर हे फेशियल नक्की करून बघा. तर चला मग बघूया. तर फेशियल करण्या अगोदर सगळ्यात पहिले स्टेप आहे तर हे चेहरा क्लीन करून घेण्यात. तर क्लीन करण्यासाठी तुम्हाला इथं लागणार आहे फेसवॉश. तुम्ही सध्या जे फेसवॉश यूज करता ते फेसवॉश यूज करू शकता आणि चेहरा क्लीन करू शकता. जर तुम्ही मेकअप केला असेल तर सगळ्यात पहिले ते रिमूव्ह करा चांगलं. तुम्ही जे म्हणजे क्लिन्झिंग यूज करता त्याच्याने क्लीन करून घ्या चेहरा. तुम्ही इथे दूध देखील वापरू शकता. तर मी माझं थोडंसं म्हणजे ऑइल झालं होतं स्किन, मी बाहेर गेले होते, डस्ट झालं होतं चेहऱ्यावरती, मी डायरेक्ट म्हणजे फेस वॉश यूज करत आहे. अजिबात म्हणजे फेस वॉश करण्याच्या अगोदर कुठलं पण स्टेप करायचं नाहीये. तर चांगलं 1 मिनिट तुम्ही चेहऱ्याला मसाज करून घ्या. त्याच्यानंतर तर वळूया नेक्स्ट स्टेप कडे. चेहरा चांगला धुतल्यानंतर तर आपल्याला एक इथं मसाजिंग क्रीम बनवायची आहे. त्याच्यासाठी मी इथं साय घेतलेली आहे. ऑइली स्किन वाले हे स्किप करा आणि ड्राय स्किन वाले ज्यांनी आहेत त्यांनी साय घ्यायचं आहे. आणि ऑइली स्किन वाले दूध देखील घेऊ शकतात आणि दही देखील घेऊ शकतात. तर त्याच्यानंतर मी नेक्स्ट इथे घेतलेली आहे आंबे हळद. आणि ज्यांच्याकडे आंबे हळद अवेलेबल नाही तुम्ही घरातली थोडीशी हळद वापरू शकता, जास्त वापरू नका, ते खूप पिवळं सोडतं चेहऱ्यावरती. तर मी तर आंबे हळद घेत आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांनी घालू शकता, ज्यांच्याकडे नाहीये फक्त तुम्ही साईनं देखील मसाज करू शकता. तर चांगलं मिक्स करून घ्या. आणि नेक्स्ट स्टेप तयार करायसाठी हे खूप महत्वाचं आहे. तर ह्याला फेसला मसाज द्यायचे आहे आपल्याला. तर चला मसाज देऊया आपल्या फेसला. तर मसाजिंग क्रीम रेडी झालेली आहे. मी चेहरा धुवून रेडी आहे. तर नेक्स्ट स्टेप करण्यासाठी तर जे मसाजिंग क्रीम आपण बनवलं होतं ते अप्लाय करायचं आहे आपल्या स्किनवरती आणि चांगलं चेहऱ्याला मसाज द्यायचा आहे. आणि जे तुमचे मसल्स आहेत त्याला रिलॅक्स होतो आणि ब्लड सर्क्युलेशन होतं आपल्या चेहऱ्यावरती. ज्यांना ऑइली स्किन आहे ते म्हणजे साय वापरू नका, त्याच्याने खूप ऑइल येतं चेहऱ्यावरती. तर माझी ड्राय स्किन आहे, कधी कधी ड्राय पण असते, कधी कॉम्बिनेशन असते. तर मी तर साय घेतलेली आहे, चांगलं मसाज करत आहे. तुम्हाला जे जे स्टेप येतं ते करायचं आहे. आपल्याला फेशियलचा ग्लो घरच्या घरी द्यायचा आहे. असं नाही की तुम्ही पार्लर सारखंच म्हणजे मसाज द्यायची गरज आहे. जे आपल्याला स्टेप येतो तो करायचा आहे. तर मी थोडेसे स्टेप शिकले होते तेच मी फॉलो करत आहे. मला जास्त काही येत नाही. जे माझ्या चेहऱ्याला मी यूज करते तेच तुमच्यासोबत शेअर करते. ह्याच्याने ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं आणि जे आपलं डेड स्किन आहे, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स हे सगळे रिमूव्ह होऊन जातील. आणि तुमच्या चेहऱ्यावरती दाग धब्बे असतील, काळे वर्तुळ आले असतील किंवा अँटी एजिंगचं प्रॉब्लेम होत असेल तुमच्या स्किनवरती तर चांगलं हे रिमूव्ह होऊन जाईल. हे मसाज खूप गरजेचं आहे आपल्या स्किनवरती. आणि 5 मिनिटं किंवा 4 मिनिटं तुम्हाला ह्याला चांगलं मसाज करून घ्यायचं आहे. डोळ्याच्या खाली, नाकावरती जिथं जिथं ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड आहेत ते पण चांगलं रिमूव्ह होऊन जातील. तर बघू शकता मी डोळ्याच्या खाली चांगल्या हलक्या बोटाने मी मसाज करत आहे. मसाज केल्यानंतर आपल्याला धुवून काढायचं आहे आणि थोडंसं फेस वॉश घ्यायचं आहे, कारण की खूप लोणी सारखं होतं, चिकट होतो, तो निघणार नाही. त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही फेस वॉश यूज करा जेणेकरून ते क्लीन होऊन जाईल. तर चला मग चेहरा क्लीन केल्यानंतर आपल्याला थर्ड स्टेप करायचा आहे. थर्ड स्टेप काय करायचं आहे तुम्हाला सांगते. तर चला मग बघू आपल्याला थर्ड स्टेप साठी लागणारे वस्तू काय काय आहे. तर आता आपण इथं फेस मास्क रेडी करणार आहोत. तर चेहऱ्याला रिलॅक्स करण्यासाठी फेस मास्क खूप गरजेचं आहे. तर आपली मसाज झालेली आहे. त्याच्यानंतर मी इथं आंबे हळद थोडीशी चुटकी घेतलेली आहे. अगेन आंबे हळद घेतलेली आहे मी. त्याच्यानंतर मी राईस फ्लोअर घेतलेले आहे. तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. ज्यांना तांदळाचं पीठ सूट होत नाही तिथे तर तुम्ही बेसन देखील घेऊ शकता. मला सूट होतं, मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 1 ते 1.5 चम्मच. त्याच्यानंतर मी कॉफी ऍड केलेली आहे. कॉफी तुम्हाला माहितीच असेल चेहऱ्यावर सगळं क्लीन करतं. तर मी 1 पाऊच कॉफी घेतलेला आहे. मी कॉफी घरात यूज करत नाही, असंच पाऊच आणून ठेवते तेच यूज करते. त्याच्यानंतर मी नेक्स्ट इथं घेतलेले आहे दूध. घाबरू नका, दुधाने काहीच होणार नाही. तर दूध घेतलेले आहे मी इथं.
तर ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला एक पेस्ट बनवायचा आहे. दूध घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्या थोडं थोडं दूध टाकून, कारण की एका हाताने माझ्या हातात मोबाईल होता त्याच्यामुळे व्यवस्थित येत नव्हता. तुम्ही म्हणजे तुम्हाला व्यवस्थित येईल. चांगलं मिक्स करून घ्या जेणेकरून सगळे एकसार व्हायला पाहिजे. आणि इथं माझं थोडंसं पेस्ट थिक म्हणजे पातळ झाले होतं. तुम्ही कम जास्त करू शकता क्वांटिटी आणि चांगलं घट्ट एक मास्क बनवू शकता. जास्त पातळ बनवू नका. तर पातळ बनवल्यानंतर ते चेहऱ्यावरून खाली ड्रेप करतं आणि खाली अंगावरती गळतं, कपड्यावरती घाण स्टेन सोडतं, कारण की याच्यामध्ये कॉफी ऍड केलेला आहे आपण आणि दूध पण ऍड केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं ह्याच्यावरती ध्यान ठेवा. हे खूप म्हणजे पातळ झालेलं आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं पीठ परत ऍड करू शकता तुम्ही. तर आता इथं सेकंड स्टेप कंप्लीट झालेला आहे. चेहरा क्लीन झालेला आहे. त्याच्यानंतर आपण वळूया थर्ड स्टेपकडे. तर इथं लावायचं आपल्याला चेहऱ्यावरती मास्क आणि ह्याला 10 ते 15 मिनिटं ठेवायचं. जास्त वेळ सुकून द्यायचं नाहीये. आपण ध्यान ठेवा, आपण डोळ्याच्या खाली अप्लाय करत आहेत. डोळ्याच्या खाली अप्लाय केल्यानंतर सुकून द्यायचं नाही अजिबात. जास्त 50% सुकून द्यायचंय, त्याच्यानंतर सुकून द्यायचं नाहीये. मी तर फक्त तुम्हाला दाखवत आहे लावणार. त्याच्यानंतर मी थोडंसं थिक पेस्ट लावणार आहे 5-5 मिनिटाला, कारण की खूप पातळ झालं होतं. त्याच्यामध्ये थोडंसं पीठ ऍड करणार आहे. परत मी अप्लाय करणार आहे. तर मला वेळ नव्हता म्हणून मी डायरेक्ट तुम्हाला असं दाखवत आहे. तुम्हाला नेक्स्ट स्टेपला समजेल मी किती थिक पेस्ट लावलं होतं. तर चांगलं डोळ्याच्या खाली देखील लावा आणि तुमच्या मानेला देखील लावा, तुमच्या सगळ्या हाताला वगैरे सगळीकडे लावा, जेणेकरून तुमचा चेहरा आणि तुमचं वेगळी स्किन वेगळी वेगळी दिसणार नाही. तुमच्या मानेला वगैरे चांगलं लावून घ्या. माझं आईना तिकडच्या साईडला आहे म्हणून मी तिकडे बघून व्हिडिओ बनवत आहे. सॉरी, हे स्टेप माझं म्हणजे मला थोडंसं कन्फ्यूज होतं, मोबाईलवरती बघून व्यवस्थित येत नाही म्हणून मी थोडंसं आयनात देखील बघते. तर हे लावून घ्या तुम्ही. 10 ते 15 मिनिटं ठेवा. ध्यान ठेवा, जास्त सुकून द्यायचं नाही अजिबात. आणि तुम्हाला तर बघू शकता मी एक थिक पेस्ट लावली होती आणि मी याला 10 ते 15 मिनिटच ठेवले आहे. जास्त वेळ ठेवलं नाही. आणि याला म्हणजे सुकल्यानंतर रिमूव्ह करायचं नाही. त्याच्यानंतर तुम्हाला रिंकल्स येतील चेहऱ्यावरती. तर मी तर रोज वॉटरचं स्प्रे करत आहे. तुम्ही पाणी देखील लावू शकता चेहऱ्याला आणि रिमूव्ह करू शकता. डायरेक्ट रिमूव्ह करू नका, ते चेहऱ्यावर रिंकल्स येतात. त्याच्यामुळे थोडंसं वल्ल करून घ्या चेहरा. तर बघू शकता थोडंसं डिफरंट वाटतं स्किनवरती. लगेच ग्लो येणार नाहीत. तुम्हाला थोडं म्हणजे 1-2 तासांनी तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो येईल. तरी पण थोडंसं म्हणजे फरक वाटणार आहे. तर मी तर कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि चांगलं व्यवस्थित पुसून घेत आहे. चेहरा क्लीन करून घेत आहे. इथं पाणी अजिबात कुठल्या स्टेपला देखील तुम्ही पाणी वेस्ट अजिबात करायचं नाहीये. चांगलं चेहरा क्लीन करून घ्या, कारण की असे फेशियल केल्यानंतर खूप पाणी वेस्ट होतं. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये इथून पुढे आपल्याला महाराष्ट्रामध्ये खूप म्हणजे पाण्याची म्हणजे गरज आहे. तर प्लीज पाणी वेस्ट करू नका. एवढं जे फेशियल केलेलं आहे मी 1 ते 2 मगमध्ये पूर्ण माझं फेशियल झालेलं आहे. तर बघू शकता मी गळ्याला देखील थिक पेस्ट लावलं होतं आणि चेहऱ्यावर तुम्हाला लगेच विजिबल रिझल्ट दिसत असेल. मी म्हणजे हे खोटं बोलत नाहीये. तर चांगलं क्लीन करून घ्या चेहरा. तर चेहरा क्लीन केल्यानंतर थोडंसं फेस वॉश करा. त्याच्यानंतर तुम्ही इतर त्याला लॉक करायचं आहे. तर मी तर रोज वॉटर यूज करणार आहे. तुम्ही मॉइश्चरायझर देखील यूज करू शकता. तर फ्रेंड्स, कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ? थोडं देखील आवडला असेल तर प्लीज तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. आणि तुम्ही हे व्हिडिओ कुठल्या शहरातून बघत आहे ते देखील मला नक्की कमेंट डाऊनमध्ये सांगा. आणि तुम्हाला फरक पडला का नाही ते पण सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं घेऊन. आणि माझ्या चेहऱ्यामध्ये थोडं देखील तुम्हाला फरक जाणवत असेल तर मला सांगा, कारण की मला खूप माझ्या चेहऱ्यावर वेगळं म्हणजे फरक वाटतं आणि फेशियलचं ग्लो आलेला आहे माझ्या चेहऱ्यावरती. आणि टोनर तुम्ही स्किप देखील करू शकता. इथं तुम्ही मॉइश्चरायझर देखील लावू शकता किंवा तुम्ही सनस्क्रीन देखील लावू शकता बाहेर जात असाल तर.